नाशिक शहरातील कलानगर येथे गॅसचा भडका होऊन 2 जण गंभीर जखमी झाले। दोघेही गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले। इंदिरानगर परिसरातील कलानगर चौकात वक्रतुंड पार्सल पॉइंट येथे ही घटना घडली आहे। या दुकानात रविवारी रात्री गॅस लीक झाला असावा। सकाळी दुकान सुरू केल्यानंतर 2 व्यक्तींनी इलेक्ट्रिक सप्लायचं बटन दाबल्यानंतर मोठा ब्लास्ट झाला। यानंतर दुकानात असलेले साहित्य जवळपास 100 फूट लांब फेकले गेले। तसेच 2 जण देखील दुकानाबाहेर फेकले गेले। रात्री गॅस लीक झाल्यानंतर बटन ऑन करताच स्पार्किंग होऊन ब्लास्ट झाला, अशी प्राथमिक माहिती व्यक्त केली जात आहे। याविषयीची अधिक माहिती माजी नगरसेवक श्याम बडोदे यांनी दिली आहे। वक्रतुंड पार्सल पॉईंट इंदिरानगर येथे सकाळी गॅस लिकेजमुळे स्फोट झालेला होता। खरं तर सिलेंडरचा स्फोट न होता रात्री अनावधानाने गॅस लीक झाल्यामुळे आणि सकाळी जेव्हा या वक्रतुंड पार्सल पॉईंटचे मालक सोमनाथ लांगे त्यांनी जेव्हा याचं शटर उघडलं, त्याच्याबरोबर एक रिक्षावाला होता आणि शटर उघडल्या त्यांनी कुठंतरी स्विच ऑन केला आणि त्याचं लिकेजमुळे सगळं काही ते स्फोट झाला आणि सगळं फेकलं गेलं। त्याच्यात आपण बघितलं असेल संपूर्ण नाळ्यामधील संपूर्ण त्यांच्या व्यवसायातील संपूर्ण सामानाची नासधूस झाली। त्याचप्रमाणे लांगेंना आणि त्यांच्या त्या रिक्षा चालकालाही गंभीर अशी दुखापत झाली। त्यांच्या मुलाने आणि या परिसरातील नागरिकांनी त्यांना हॉस्पिटलला नेलं। सह्याद्री हॉस्पिटलला प्रथम उपचार केल्यावर त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेलं आहे। तशीच या घटनेची माहिती मिळाल्यावर ताबडतोब परिसरातील नागरिक आणि आम्ही स्वतः इथे आलो। अग्निशामक दलाला पाचारण केलं। संबंधित BI इंदिरानगरचे त्यांना मी स्वतः फोन केला। त्या ठिकाणी येऊन अग्निशामक दलाने ती जी आग लागलेली ती विझवली। त्याचबरोबर त्याचे जेवढे शॉर्ट सर्किट झालेलं होतं सगळे स्विच बंद केले आणि परिसरामध्ये अशी घटना होऊ नये याच्यासाठी त्यांनी माहिती दिली आणि सुद्धा त्यांचं समुपदेशन केलं। परंतु कष्टकरी इस्माबद्दल ही नवीन वर्षामध्ये ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी। किती वाजता आला साधारण स्फोट? सकाळी 9:30च्या आसपास। प्रतिनिधी पोसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।